याचं मी चाळीसगावच्या याच्यात सांगितलं, परंतु आपण जर देशात एवढ्या मोठ्या पद्धतीने काम केलं असेल तर आपण ते देखील जनतेला सांगावं की अधिकृत आकडेवारी आपली अटेंडन्स किती होती, आपण लोकसभा मतदारसंघात काय काय कामं केली। गुलाब भाऊंचा प्रश्न, गुलाब भाऊ जे बोलतात मुतारी तरी आहे का, मी ती मुतारी शोधतोय भाऊ, ती मुतारी मला अजून सापडली नाही। या लोकांवर बोलण्यात वेळ वाया घालण्यात अर्थ नाही। बीता हुआ कल छोड़ दो, ती ज्याला म्हणतो की नजर चूक झाली होती, त्या नजर चूक आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी वरपासून खालपर्यंत सुधारली आहे। गिरीश भाऊंवर आरोप केला जातो, अरे ज्या माणसाने तुम्हाला बोट चालवायला शिकवलं, ज्या माणसाने तुम्हाला गल्लीपासून दिल्लीला नेलं, तुम्ही म्हणता की आम्ही काबिल होतो, येऊन तर बघा, बघून तर बघा। अरे बाकीचं सोडा, चाळीसगाव मध्ये तुमचे काय होतात तुम्ही सांगा। ऑक्टोबरचं बघू आपण, जेव्हा काय पक्षाने मला जो निर्णय दिला, पक्षाने सांगितलं की झेंडा उचल तर झेंडा उचलेल, पक्षाने सांगितलं निवडणूक लढ ते निवडणूक लढेल। पक्षाशी बेईमानी करणारे जे अवलाद मंगेश चव्हाणचे नाही 10 वेळेस मी सांगितलं, माझ्या बायकोला हे पाहिजे, माझ्या पोरांना हे पाहिजे। हे दिवस गेलेत, पार्टीने योग्य निर्णय घेतलाय असं मला वाटतं। आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेवर जो अन्याय झाला होता, पुन्हा तो लक्षात आल्यानंतर त्या महिलेला आज पुन्हा तिकीट देऊन खऱ्या अर्थाने महिला सन्मान काय असतो हा भारतीय जनता पार्टीने आज करून दाखवला। या राजकारणाच्या पलीकडे भावांनो, आपल्याला देश व्यापी हे इलेक्शन आहे। आपण बघितलं असेल की चाळीसगावला, जळगावला, भडगावला, पारोळा, अंबरनेर, धरणगाव, एरंडोल, पाचोरा हा विषय नाही। मेडिकल कॉलेजच्या संदर्भात भाऊंनी मेडिकल हब इथं तयार केलं। आज मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काँग्रेसने 2014 नंतर किती मेडिकल कॉलेज केले, आजची परिस्थिती काय, कितीतरी अशा गोष्टी आहेत। बॉर्डरवरची सिक्युरिटी तुम्ही बघा। आणि खऱ्या अर्थाने हे देशाचं इलेक्शन आहे। आपण सगळ्यांना आपण एकच विनंती केली पाहिजे, आपण राजकारणातले सर्व जाणकार लोक, समजदार लोक आता काहीतरी दिशाभूल करतात, आता विकासावर ते बोलतच नाही। भाऊ त्यांचे तुम्ही मेळावे बघा, अन्याय, एक निष्ठता, महाराष्ट्राची शान, आन बान काहीतरी सांगत बसतात। अरे भावांना, जर तुम्हाला एवढंच वाटत होतं तर भारतीय जनता पार्टीकडे तिकीट मागण्यासाठी का पाय पडत होता, तुमची जर घुटमळ होत होती तर मला असं वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे। हे सोयीचं राजकारण फार काळ टिकत नाही। माझा छोटासा एकच प्रश्न असेल, जर 5 वर्षात तुम्ही 50 लोकांच्या कामात कधी येऊ शकला असाल लोकसभेच्या कार्यकाळात, एक विकासाचं काम दाखवण्यासारखं जर तुमच्या हाती काही असेल, मोदींच्या नावाव्यतिरिक्त तुमच्याकडे काही नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही काही नसेल, फक्त मोदी हे नाव तुमच्या सोबत होतं। भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या सोबत होता, भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सोबत होतं, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्या सोबत होतं म्हणून तुम्ही होता, सर्व मित्र पक्ष होते म्हणून तुम्ही होता। उद्या काय तुमचे हाल होतील हे 4 जूनला तुम्हाला बघायला जास्त वेळ नाही। यांचा जो पिक्चर आहे 26 दिवस 11 तास 30 मिनिटांनी संपणारा पिक्चर आहे, त्या तिकिटाची पिक्चर त्या कुठेही विक्री होणार नाही। अर्ध्या भावात मिळणारे फटाके, पारोळ्याला आमचे एक शिरोडे आहेत, घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील, एवढंच तुम्हाला आज सांगायची गरज आहे। आज बऱ्याच मान्यवरांना बोलायचंय, नेत्यांना आपल्याला ऐकायचंय, आपल्यातले मतभेद गैरभेद पसरवण्याचा प्रयत्न करतील, जातीवाल्याला जात सांगतील, भाऊबंदाला भाऊबंदकी सांगतील। यांच्या भाऊबंदकीतले वाद आता मला चव्हाट्यावर आणायचे नाहीयेत। पारोळ्यावाले कदाचित सांगतील तर मला माहिती नाही, भाऊबंदकीतलं मला वैयक्तिक विषयावर जायचं नाहीये। त्यांना लग लाभो, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। त्यांना येणाऱ्या काळात इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे, निष्ठावान आहे, हा पक्षाशी इमानद्वारे प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे। याचं उत्तर 4 जूनला तुम्हाला निकालाच्या दिवशी मिळेल। वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे, म्हणून तुम्ही बळीचा बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला तर आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमेश्वर ताकद राहू द्यावा। पराभव तर निश्चित आहे, परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा आहे। 5 लाख मतांचं टार्गेट घेतलंय, परंतु आपल्याला बूथवर काम करावं लागेल। भाऊ याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो, सगळे म्हणतात की 5 लाख, मला एक कार्यकर्ता म्हटला, मी तर पुण्याला आहे, मला संधी मिळणार आहे, जिथे जा तिथे फटाक्यांनी स्वागत, शाल बुकेंनी त्या ठिकाणी सत्कार, आणि बऱ्याच ठिकाणी तर ऍडव्हान्स मध्ये पेढे खाऊ घालू लागलेत लोक। माझी ती सवय नाही, मला स्वतःचा विजय घोषित करण्याचा किंवा लीड वर काही बोलण्याचा मी कधीच, माझ्या राजकारणाची ती सवय नाही, मी त्याच्यावर बोलत नाही।
मला असं वाटतं ती गर्वाची भाषा आहे. कोणाला किती लीड मिळेल, कोण निवडून येईल नाही येईल हे सर्व जनतेच्या हातात आहे, ते त्यांना ठरवू द्या. तुम्ही कोणी नाही ते ठरवणार. समोरून मुलगाना होतायत 5 लाखाचा लीड मिळेल, तर 5 लाखाचा लीड कसा मिळेल काय तिथं काही हसण्यासारखंच त्या ठिकाणी आहे. बाबांनो, आज परिस्थिती अशी 5 लाख मतांपर्यंत पोहोचले तुम्ही तर खूप आहे. 5 लाखांचा लीड कसा मिळेल हे त्या ठिकाणी आपल्याला जर राजकीय गणित काढलं तर ते कसं तुमच्या पुढे मांडलं तर तुम्ही हसाल लोक. पण ही जुमलेबाजी असते. आमच्या वरचे एक नेते सांगायचे 15 लाखावर खूप प्रश्न नंतर विचारले गेले की 15 लाखाचं तुम्ही काय कमिटमेंट केलं होतं लोकांना आणि 15 लाख का दिले नाही. तेव्हा नेते वो चुनावी जुमला राहत आहे. तसे जे उद्या नंतर सांगून मोकळे होतील ते चुनावी जुमले असतात. पण या जुमल्यांना सर्वसामान्य माणूस बळी पडतो. त्याला आपल्याला आता बळी पडू द्यायचा नाही. गणित आपल्या साऱ्यांना सांगितलं या ठिकाणी. शिवसेनेच्या मतांवर आजवर मताधिक्य हे भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात मिळत होतं. तीच शिवसेना बाजूला निघाल्यानंतर त्यांचं मताधिक्य कमी झालेलं आहे. 4 लाखचा लीड जो होता, 4 लाखचा लीड कमी करायला 4 लाख मतं नाही लागत, 2च लाख मतं लागत. 2 लाख मतं कमी झाले की ते बरोबरीच्या सामन्यात त्या ठिकाणी तो सामना रंगतो. बऱ्याच लोकांना माहित नसतं. उचलली जीभ लावली टाळवला, हा मला 4 लाखचे लीड 1 लाख कमी होऊन जातील काय फरक पडेल. तसं राहतात. 1 लाख कमी झाले म्हणजे 2 कमी होतात, 2 लाख कमी झाले म्हणजे ते बरोबरीत येतात. आज शिवसेनेच्या ताकदीवर इथे बरोबरीत फाईट आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.